2026 मध्ये भावा पायथनची पॉवर तुला समजून घ्यायची आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघ. पायथन 2026 मध्ये पूर्ण मार्केटमध्ये राडा करणार आहे. पूर्ण मार्केटमध्ये. हा व्हिडिओ मी खूप रिसर्च करून बनवतोय. खूप ठिकाणची माहिती गोळा करून या व्हिडिओमध्ये मी तुला सांगणार आहे. एक्झॅक्टली हो पायथन कसा राडा करणार आहे 2026 ला. सुरू झाले 2026, 2 दिवस झाले ऑलरेडी. पायथन शिकणं का गरजेचं आहे? पायथनचे जॉब्स किती मार्केटमध्ये येणार आहेत आणि पायथन तू कसं शिकवू शकतो, बेस्ट रिसोर्स काय, सगळं इन डेप्थ सांगणार आहे. ओके, मी तुझा मित्र भाऊ आदिनाथ. ओके, हेल्प करतो जावा, पायथन, C++, सगळं कसं मराठी भाषेत फ्रीमध्ये सगळ्या पोरांना आपण शिकवतो. ओके, आपला हा चॅनल आहे आदी आणि जावा 2.0 आहे. आदी आणि जावा खूप सारे चॅनल आहेत, इंस्टाग्राम पेज आहे आदी आणि जावा सगळीकडे. पण जावा 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 होतं. आता भाई मार्केट गेलंय पायथनकडे आणि पीक लेवलला गेले. लय लय पीक लेवलला गेले. त्यामुळं जर मला तू 2 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी जर म्हणला असता कोणती लँग्वेज तू चूज करशील करिअर ओरिएंटेड असणारी, तर मी सांगितलं असतं भाऊ सी शिक, देन C++ कर, देन जावा चूज कर. पण आता जर 2026 ला तुला कोणी सांगितलं ऐ कोणती लँग्वेज चूज करायची, एकच वर्ड तोंडातून येतो तो म्हणजे पायथन पायथन पायथन. 3 वेळा आला ना. अरे हा वर्ड आहेच असा. जगातली सगळ्यात सोपी प्रोग्राम लँग्वेज पायथन. मग तुझा IT बॅकग्राऊंड आहे नाहीतर नॉन IT बॅकग्राऊंड आहे, किंवा तुझं 12वी जरी झालं असेल, मी तर म्हणत असो 7वी झालेला स्टुडंट पायथन शिकू शकतो. मग तू तर कुठं आहे भाऊ? त्यामुळे पायथन शिकणं का गरजेचं आहे पहिला पॉईंट सांगतो आहे मित्रा. AI ने बूस्ट केलंय. ओके, सगळीकडे AI सगळीकडे झाले. मग तुम्ही एक्झाम्पल बघतच असाल, ChatGPT असेल, जेमिनी असेल, कोपायलट असेल, खूप सारे AI टूल मार्केटमध्ये धमाल धमाल करत आहे. त्या धमाल प्रत्येक जण त्याचा यूज करून आपलं नॉलेज वाढवतोय. त्यामुळं नॉलेज तर वाढतंयच बरं का. दुसरं सांगू, AIच्या टूलमुळे मित्रांनो बिझनेस पण वाढत आहेत लोकांचे. कंपन्या AIची टूल्स यूज करतात. IT कंपन्या, त्यांची कंपनी आणखीन ग्रोथ करावी, त्यांच्या कंपनीमध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट व्हावी, AIचा यूज चालू आहे. डेव्हलपमेंट फास्ट व्हावी, AIचा यूज चालू आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, गुगल असेल, इन्फोसिस, सगळीकडे AI चालू आहे. आणि AI नीट लक्षात घे, AIचे जे मॉड्यूल आहेत पायथन शिवाय बनत नाही. 99% कंपन्या AIचे मॉड्यूल बनवण्यासाठी पायथन प्रोग्रामिंगचा यूज करत आहेत. आणि त्यांची चॉईस पण आहे इन फ्युचर पायथन AI साठी. मग पायथन मध्ये तुला डेटा सायन्स एक मॉड्यूल भेटेल. ओके, डेटा सायन्ससाठी खूप सारे लायब्ररी आहेत बाय द वे. ओके, डेटा सायन्स हा वर्ड तुला समजून सांगतो. डेटा सायंटिस्ट जर तुला बनायचं असेल, डेटा इंजिनियर तुला बनायचं असेल, ML इंजिनियर तुला बनायचं असेल, तर भाऊ पायथन बेस आहे. बेस आहे. इथून डायरेक्ट मोठी बिल्डिंग खडी होणार आहे. मग सर याच्यामध्ये करिअर आहे का? तू एकदा गुगलला जा. मग गुगलला जाऊन फक्त सर्च करायचं डेटा सायंटिस्ट जॉब इन इंडिया, डेटा सायंटिस्टचे जॉब आहेत का. ChatGPTला विचार, कुणाला विचार. भाऊ भयानक मागणी, भयानक प्रचंड. आणि इन फ्युचर तर बाहेर राडा होणार आहे. कारण डेटा सायंटिस्ट सगळीकडेच लागतं रे बाबा. काय असते डेटा सायंटिस्ट नेमकं सर? आम्ही तर ते सायंटिस्ट ऐकले होते, राईट, वैज्ञानिक. हे काय डेटा सायंटिस्ट म्हणजे काय? जे डेटावरती अभ्यास करतात ते पण कसा एक्सपर्ट लेवलला अभ्यास. व्हॉट यू मीन बाय डेटा? सगळा डेटाचा आहे की आता हा मी व्हिडिओ यूट्यूबला टाकला, त्याच्यावरती व्ह्यूज येणार आहेत, लाईक्स येणार आहेत, कमेंट्स येणार आहेत. कमेंट करणार ना जेशिवर, व्हॉट इज दिस डेटा. या व्हिडिओवरती येणारे लाईक जर सपोज 50 आले, डेटा आहे 50 लाईक आले, राईट. सबस्क्रायबर म्हणजे 33,000, डेटा आहे. या डेटावरती अभ्यास केला जातो, या डेटावरती प्रेडिक्शन्स केले जातात, या डेटाचा पास्ट बघितला जातो, प्रेझेंट बघितला जातो आणि मग फ्युचर डिसाईड केलं जातं. मित्रांनो सगळीकडे फ्युचर प्रेडिक्ट करण्यासाठी डेटाचा यूज केला जातो. आणि जिथं डेटा आहे तिथं पायथन आहे. जिथं डेटा तिथं पायथन. मग डेटा ॲनालिस्ट असो, जो डेटा ॲनालाइज करतो, पास्टचा डेटा बघतो, प्रेझेंटमध्ये काय करावं लागेल ते विचार करतो आणि
फ्युचरमध्ये आपल्याला त्याच्यातून काय फायदा होईल, लगेच ॲक्शन फ्युचरसाठी घेतली जाते बाय ॲनालिस द डेटा ऑफ द पास्टचा डेटा ॲनालिस करून फ्युचरचं प्रेडिक्शन घेतलं जातं. व खूप साऱ्या टॉप MNC कंपन्याज तेच करत आहेत. अरे ॲमेझॉन काय करतंय, फ्लिपकार्ट काय करतंय. तू लेट सपोज 2 दिवस तुला एखादं प्रोडक्ट पाहिजे ॲमेझॉनवरून सर्च करत राहिला, सापडलंच नाही. ॲमेझॉनच्या लगेच बॅकएंडमध्ये डेटा सायन्सचा कोड आहे, लगेच त्याला कळतं अरे याला पाहिजे का होतं. तिसऱ्या दिवशी ॲमेझॉन ओपन केलं, अरे तुझ्या समोर ते प्रोडक्ट आलं. हाऊ इट इज पॉसिबल, हे आलं कसं काय. डेटा सायन्स. 2 दिवस झालं रील्स स्क्रोल करत होता, कुठल्या रीलला जास्त टाइम तू इन्व्हेस्ट केला, तिसऱ्या दिवशी त्याच रील तुझ्या समोर आल्या. हाऊ इट इज पॉसिबल. अरे कसं बघ, डेटा सायन्स. यूट्यूबवरती स्क्रोल करत होता, हाऊ टू गेट जॉब इन IT, हाऊ टू गेट जॉब इन IT, माझा व्हिडिओ आला. हाऊ इट इज पॉसिबल. डेटा सायन्स. तुमचा डेटा रीड केला जातो आणि त्याच्यावरती प्रेडिक्शन त्या ठिकाणी तयार केले जातात. त्यालाच डेटा सायन्स म्हणतात, त्यालाच डेटा इंजिनियर म्हणतात, त्यालाच मशीन लर्निंग म्हणतात. खूप सारे टर्म्स आहेत, आणि सगळ्या टर्म्स जर तुम्हाला शिकायचे असतील किंवा याच्यामध्ये करिअर बनवायचं असेल, भावा पायथन इज द बेस्ट चॉईस करिअर आहे. मग स्टील फुल स्टॅक जावा म्हणा किंवा .NET म्हणा, त्यांचे करिअर ऑप्शन कसे आहेत सर. इफ आय वॉन्ट टू चूज फुल स्टॅक जावा, फुल स्टॅक .NET किंवा सायबर सिक्युरिटी असेल किंवा सेल्फोर्स असेल, म्हणजे जर तेच मला करिअर करायचं असेल तर ऑप्शन कसा आहे, तर मी सांगेल पीक लेवलला, टॉप लेवलला पायथनला ठेवा. टॉप लेवलला डेटा ॲनालिस्ट, डेटा सायन्स, ML इंजिनियर याला ठेवा. सेकंड प्रायोरिटीमध्ये ते आहेत. कारण मित्रांनो, इन फ्युचर पायथनचं खरंच मार्केट वाजणार आहे, गाजणार आहे बा. त्यामुळे जर शहाणा असशील, डोळं झाकून पायथन चूज कर. डोळं झाकून तू चूज करू शकतो, तुझ्या मित्राला सांगू शकतो. कारण पायथनचे खरंच मार्केटमध्ये खूप जॉब येणार आहेत. कारण हे प्रेडिक्शन करतोय मी, पास्ट डेटा बघूनच या सगळ्या गोष्टी सांगतोय. जो एआयचा इम्पॅक्ट मार्केटमध्ये दिसतोय मित्रांनो, त्यानुसारच हे सगळं आपल्या समोर आहे की पायथन कितपत मार्केटमध्ये गाजणार आहे. एव्हरीवेअर पायथन इज रिक्वायर्ड, बिकॉज एव्हरीवेअर AI इज बूमिंग इन द मार्केट. प्रत्येक ठिकाणी एआयचा यूज होतो, त्यामुळे पायथन वाजणार भाई. प्रत्येकाने पायथन शिकलंच पाहिजे. इव्हन एक गोष्ट सांगू, आमच्या कंपनीत मला स्वतःला पायथन शिकायला सांगितले. का? मी स्वतः बेस्ट जावा आहे माझा, आधी जावा. यू नो why I'm learning Python? The reason is that you need to upgrade yourself in the Python because of AI. शिकावं लागणार आहे. त्यामुळं तुझं स्टार्टिंग प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करायची म्हणत असेल तर बाय गो विथ पायथन. डोळं झाकून गो विथ पायथन. असं शिकायचं कुठून नेमकं ते तर सांगा. हा चॅनल दिसतो तुला, आधी पायथन प्लेलिस्टमध्ये जा. फ्रीमध्ये सिरीज आपण चालू केली, पायथन फॉर बिगिनर्स मराठीमधून. चालू कर भाई, मजा येणार तुला. तू एक व्हिडिओ बघितला दुसरा बघणारच, फॅन होणार. एवढं सोप्या पद्धतीमध्ये शिकवलंय, कुठलंही प्रिक्विजिट नाही आहे. तुला C++ जरी येत नसलं काही प्रॉब्लेम नाही. सर मला प्रोग्रामची ओळखच नाही, अरे तरी पण शिकू शकतो. शिका मित्रांनो, गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये लाखो रुपयाचे पॅकेजेस सुद्धा ऑफर होत आहेत, डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनियर म्हणून. त्यामुळं वेळ घालू नका. तुमची पायथन सोबतची जर्नी आजच सुरू करा माझ्यासोबत. अँड ऑल्सो इफ यू इंटरेस्टेड इन द पेड पायथन बॅच, ऑल्सो यू कॅन जस्ट कनेक्ट विथ मी. माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. ओके, पेडमध्ये कुछ अलग ही होता है, राईट. सो तुम्ही येऊ शकता, पेड पण बॅच घेऊ शकता. ठीक आहे. आणखीन तुम्हाला काय मदत लागली, माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. करिअर रिगार्डिंग, करिअर गायडन्स, जॉब गायडन्स, एनिथिंग, लगेच तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आणि कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.